प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द सॉन्ग ऑफ सॉंग्सचे क्रियापद बघणार आहोत. हे क्रियापद सगळ्या इयत्तांना सारखेच असतात. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे क्रियापद पाठ करावे. नेहमीप्रमाणे आपण क्रियापदाचं पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप आणि चौथं रूप आणि त्याचा अर्थ जाणून घेणार आहोत. टू एग्स हाऊस्ड, एक्सहाऊस्ड, एक्सहाऊस्टेड, एक्सहाऊस्टेड, एक्सहाऊस्टिंग याचा अर्थ होतो थकणे, थकला, थकलेला, थकत. टू टायर, टायर्ड, टायर्ड, टायरिंग, थकणे. टू ले, लेड, लेड, लेईंग म्हणजे आडवे ठेवणे किंवा अंडी घालणे. पक्षी जेव्हा अंडी घालतो त्याला पण ले एग असं म्हणतात. तर हे क्रियापद आपण त्यावेळेस वापरतो. टू ले, LAID लेड, LAID लेड आणि लेईंग. टू व्हायब्रेट, व्हायब्रेटेड, व्हायब्रेटेड, व्हायब्रेटिंग कंपन पावणे. टू सीम, सीम्ड, सीम्ड, सीमिंग वाटणे किंवा भासणे. टू बो, बोड, बोड, बोविंग वाकणे, आदर करण्यासाठी. टू क्राय, क्राईड, क्राईड, क्राईंग रडणे आणि ओरडणे अशा दोन्ही अर्थाने वापरतात. टू बिलीव, बिलीव्ड, बिलीव्ड, बिलिव्हिंग विश्वास ठेवणे. टू अरेंज, अरेंज्ड, अरेंज्ड, अरेंजिंग व्यवस्था करणे. टू शेक, शूक, शेकन, शेकिंग हलवणे. टू समन, समन्ड, समन्ड, समनिंग म्हणजे राजदरबारामध्ये बोलावणे, पाठवणे किंवा बोलावणे या अर्थाने औपचारिक कन्सेप्टमध्ये याचा वापर होतो. टू इनरेज, इनरेज्ड, इनरेज्ड, इनरेजिंग तापविणे किंवा रागावणे म्हणजे एखाद्याची भावना तापविणे, रागात आणणे एखाद्याला या अर्थाने. टू प्रोवाइड, प्रोवाइडेड, प्रोवाइडेड, प्रोवाइडिंग पुरविणे. टू रीच, रीच्ड, रीच्ड, रीचिंग पोहोचणे. तर हे काही क्रियापद आहेत. अनेक क्रियापद या धड्यामध्ये आहेत. टू लुक, लुक्ड, लुक्ड, लुकिंग. टू गो, वेंट, गॉन, गोईंग. टू आस्क, आस्क्ड, आस्क्ड, आस्किंग. टू सी, सॉ, सीन, सीइंग. टू से, सेड, सेड, सेईंग. पण ते या अगोदर दिलेले असल्यामुळे आपण या धड्यासाठी एवढेच क्रियापद कव्हर करणार आहोत. तर या क्रियापदांचा वहीवर सराव करावा आणि अर्थ जाणून घ्यावे. स्पेलिंग पाठ करावे. आता बघूया आपण. टू परसुएड, परसुएडेड, परसुएडेड, परसुएडिंग मन वळविणे. टू नो, न्यू, नोन, नोविंग के सायलेंट आहे. जाणणे, माहीत होणे. टू ऑफर, ऑफर्ड, ऑफर्ड, ऑफरिंग म्हणजे स्वतःहून एखादी गोष्ट देणे त्याला ऑफर म्हणतात. टू एक्झास्परेट, एक्झास्परेटेड, एक्झास्परेटेड, एक्झास्परेटिंग म्हणजे वैतागणे. टू स्प्रेड, स्प्रेडेड, स्प्रेडेड, स्प्रेडिंग पसरणे. टू हेप्नोटाइज, हेप्नोटाइज्ड, हेप्नोटाइज्ड, हेप्नोटायझिंग म्हणजे संमोहित करणे. टू रिअलाइज, रिअलाइज्ड, रिअलाइज्ड, रिअलायझिंग जाणीव होणे. टू ब्रेक, ब्रोक, ब्रोकन, ब्रेकिंग तोडणे या अर्थाने. आणि जर का TOTOBRAKE असेल तर अडथळा आणणे अशा पद्धतीने होतं किंवा आपण जे गाडीला ब्रेक लावतो ते तो ब्रेक थांबविणे. टू स्प्रिंग, स्प्रँग, स्प्रंग, स्प्रिंगिंग उसळी घेणे. टू एक्सपेक्ट, एक्सपेक्टेड, एक्सपेक्टेड, एक्सपेक्टिंग अपेक्षा करणे. टू इरिटेट, इरिटेटेड, इरिटेटेड, इरिटेटिंग चिडविणे, रागात आणणे एखाद्याला. आणि हे क्रियापद शेवटचं टू लाय, ले किंवा लाईट, लेन किंवा लाईट आणि लाईंग
म्हणजे TO2LIE हे पहिलं रूप आहे. याचा अर्थ होतो पडणे किंवा आडवे होणे. TO2LAY सारखाच अर्थ आहे. 2 असे वेगवेगळे क्रियापद आहे ते. आणि टू लायचा अर्थ खोटं बोलणे होतं, पण त्याचं मग सेकंड थर्ड फॉर्म वेगळं होतं, लाईड. या ठिकाणी हे क्रियापद थोडंसं लक्षात घेऊन पाठ करायचं आहे. त्याचं सेकंड फॉर्म ले होतं आणि थर्ड फॉर्म लेन LAIN लेन होतं आणि फोर्थ फॉर्म पहिल्या रूपाला ING लागतं. पण या ठिकाणी IE हे 2 स्वर असल्यामुळे त्यांच्या जागी LY येऊन ING होईल. IEच्या जागी Y येईल. तर हे क्रियापद आहेत, हे सगळ्यांनी पाठ करावे. स्पेलिंग, उच्चारण सगळं पाठ करायचं आहे लक्षात ठेवण्यासाठी. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला क्रियापद पाठवले जातील तेव्हा ते क्रियापदाच्या वहीमध्ये लिहून त्या तारखेमध्ये सराव करायचे आहेत. थँक यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल and comment if there is any problem in understanding the meaning of the verbs. Work hard to get success. Thank you.